नमस्कार. आज आपण आलो आहे हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांची समाधी पाहण्यासाठी. ही समाधी येथे गाव तामसाम, तालुका हातगाव आणि जिल्हा नांदेड या ठिकाणी असणारी ही समाधी आहे. तामसा नदीकाठी ही समाधी आहे. पाहू शकतोय या ठिकाणी अशा या झाडीमध्ये आपल्या स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांची समाधी आहे. खूप वाईट वाटते या ठिकाणी आल्यानंतर अशा अवस्थेमध्ये ही समाधी आहे. ठीक आहे, आपण आता ही समाधी पूर्ण पाहू व या समाधीचा व्यवस्थित अभ्यास करू. हा नांदेडवरून आलेला रस्ता आहे. तसेच हा हिंगोली नागपूरला गेलेला आहे. आता आपण जात आहे या तामसा गावात. तामसा गावातील आपण नेताजी पालकर यांची समाधी पाहण्यासाठी जाणार आहे. साधारण इथून 20 किलोमीटर लांब अंतर आहे. 20 रोडने आल्यानंतर या ठिकाणी या पुलाच्या खालून आपल्याला सरळ तामसाला जाण्याचा रस्ता आहे. सरसेनापती नेताजी पालकर यांचा इतिहासामध्ये प्रति शिवाजी दुसरे शिवाजी महाराज असा उल्लेख आहे. नेताजी स्वराज्याचे दीर्घकाळ सरसेनापती होते. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक लढाया गाजवल्या. आता आपण या तामसा गावातून नदी किनारी आलो आहे व नदी किनारी आल्यानंतर आपणाला या तामसा नदीच्या काठून जायचं आहे समाधी स्थळाकडे. इथून वर जायचे त्या तिथे पुढे. आता आपणाला ही तामसा नदी, हो तामसा नदी, तामसा नदीतनं पलीकडे जायचं आपणाला व त्या ठिकाणी आपली समाधी आहे. हे गाव तामसा गावे. तामसा गावातून आपण आता या नदी काठाने आलो आहे. नदीचं हे पात्र खूपच मोठं आहे व आता पाहू शकतोय अशी कसरत करत आपणाला जायचं आहे. थोडंसं जास्त आहे पाणी आपले भरले. गाडी तिथं समोर दिसते आपली. या अशा वाटेतून आपणाला समाधी स्थळापर्यंत पोहोचून गेलो आपण. समोर पाहू शकतो समाधी स्थळ नेताजी पालकर, सरसेनापती नेताजी पालकर यांची समाधी आहे तामसा गावामध्ये. ओके, नेताजी पालकर यांच्या समाधी स्थळापाशी आपण पोहोचून गेलो. आता सरसेनापती नेताजी पालकर यांच्या समाधी स्थळापाशी आपण आलो आहे. पाहू शकतो समाधीची अवस्था खूप जीर्ण झालेली. खूपच या ठिकाणी झाडे वगैरे पाहायला भेटते सध्या अडचण. ठीक आहे, आपण जाऊ. बघा ही समाधी आहे. झेंडा सरसेनापती नेताजी पालकर यांची समाधी स्थळ आहे.
तामसा गाव आणि त्याच्या नदीच्या अलीकडं ही समाधी आहे. पाहू शकतोय नेताजींचे समाधी स्थळ. आजूबाजूचा परिसर छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण आता सरसेनापती नेताजी पालकर यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले आहे. या ठिकाणी समाधी आहे. या झाडापाशी बरोबर आजूबाजूच्या परिसरात हातगाव तालुक्यामध्ये हातगाव शहरापासून साधारण हे अंतर 12 किलोमीटर आहे. तामसा नदी किनारी या समाधी स्थळाच्या बरोबर समोर एक बारव आहे, विहीर आहे, प्राचीन विहीर आहे. त्याला मोठ पाणी काढण्यासाठी मोठ दिसते, ती एकदा पाहून येऊ. आणि या ठिकाणी आपणाला एक जातं हे पहा, जातच बोलू शकतो याला. विहीर समोर समाधी त्या ठिकाणी आणि बरोबर इथं आल्यानंतर ही विहीर पाहायला भेटते प्राचीन. बघा निश्चितच ही आपण पुन्हा जाऊ. पुन्हा आपल्याला इथं बोट काढावं लागणार आहेत. नदी इथं नदी पात्रातून पलीकडे जायचं आहे ना. पाहू शकते डिसेंबर महिना आहे, त्याच्यामुळे नदीला पाणी फुल आहे. या झाडाच्या खाली आहे. या ठिकाणावरून जाऊन येऊन आपणाला अर्ध्या तासात आपली समाधी स्थळ पाहून होते. चला पोचून गेलो आपण आपल्या गाडीपाशी. आता आपण समाधी स्थळापासून आलोय. हे पाहू शकतो इथं हे कुत्रे आहे ना, बराच वेळ झाले इथनं उठाना. आम्हाला या गाडीच्या खाली बसलेले हालानाच इथून